नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। निवडणूक आयोगाचं सुनित्रा पवारांना पत्र, पक्षाच्या घटनेतील बदलासंदर्भात आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा। 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनित्रा पवारांना पाठवलेलं पत्र समोर। कागदपत्र न दिल्यास पदाधिकारी आणि संघटनात्मक नियुक्त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची चिन्ह। संजय राऊतांनी जयकुमार गोरेंवर केलेल्या शिवराळ टीकेवरून राजकारण तापलं। गोरेंनी मला ओळखायचाही प्रयत्न करू नये, अन्यथा अडचणीत येतील, राऊतांचा इशारा। कोण संजय राऊत, मी त्यांना ओळखत नाही, गोरेंनी टोला लगावला होता। चांगलं आहे, त्यांनी माझ्या आसपास पण फिरू नये, त्रास होईल त्यांना, बरं का? त्यांनी मला ओळखू पण नाही, जर त्यांनी कोणी ओळखायचा प्रयत्न केला तर ते अडचणीत येतील। मोदींना हटवून फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंदच, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर फडणवीसांनी केंद्रीय शिक्षण मंत्री व्हावं, मग शिखर पार करावं, संजय राऊतांचा खोचक सल्ला। और रहा सवाल देवेंद्र जी का पीएम होने का, तो हमें तो जब इनको हटाकर देवेंद्र जी पीएम होते और मराठी महाराष्ट्र की अस्मिता को हमें अच्छा लगेगा, आनंद मिलेगा। आम्हालाही वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत येऊन आधी शिक्षण मंत्री पदाचा भार घ्यावा, जे इच्छा आहे प्रधानमंत्र्याची आमच्या, आणि त्यानंतर त्यांनी ते शिखर पार करावं। मातोश्रीवरील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या समोरच 2 गटात शाब्दिक बाचाबाची। उद्धव ठाकरे संतप्त, एक तरुण देशात आंदोलनातून मोदींना आव्हान देतो आणि तुम्ही ते आपापसात काय भांडताय। उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना चांगलंच झापलंय। गलिच्छ राजकारणात राहावं की न राहावं, समतेचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार, माजलगावातील एका कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं भाष्य। राजकारण चाललंय, जाती पाती धर्माचं, अशा जाती पाती धर्माच्या इतक्या गलिच्छ पातळीला पोहोचलेल्या राजकारणात आपण राहावं का नाही? जातीपातीचं राजकारण धनंजय मुंडेंनी जाणलं, उशिरा का होईना पण मुंडेंना शहाणपण आलं, मनोज जरांगेंचा उपरोधिक टोला। जातीपातीचं राजकारण तिने आणलंय, विशेष सांगतो, परळीत तुला ज्या मराठ्यांनी मोठं केलं त्या मराठ्यांचे तो मुर्दे पाडले। जातीपात कुणी केलं? जातीवाद तू नाही केला, हे जातीवाद नाही का? महादेव मुंडेच्या प्रकरणात न बोलणं। राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं, लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही। परळीतील एका कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडेंच्या विधानानं खळबळ। सगळ्यांचा उत्साह बघितला, दादऱ्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं आपलं काम संपूर्ण नाहीये। पंकजा मुंडेंनी भाजपमधून बाहेर पडावं, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला काँग्रेस पंकजांना मदत करेल। विजय वडेट्टीवारांची पंकजा मुंडेंना खुली ऑफर, या वक्तव्याने चर्चांना उधाण। त्यांना आमची विनंती राहील, एक ओबीसी नेता म्हणून, की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ। बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार आहे। नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकीय वातावरण तापलं, भुजबळांना पालकमंत्री करा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बॅनरबाजी। तर फ्लेक्स काढायला सांगितले, खड्ड्यांकडे लक्ष द्या, पालकमंत्री पदाच्या मागणीवर छगन भुजबळांची सावध भूमिका। त्यांनी हे बोर्ड्स लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत, त्यांच्याकडे मी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते फ्लेक्स जे आहेत माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहेत। माझे भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे, माझ्याबरोबर त्यांच्यामध्ये कुठे दुरावा नाही आहे, कुठे मतभेद नाही, माझे आणि भुजबळ साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत। आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सिद्धिविनायक मंदिरातील दानचोरी प्रकरणातील आरोपी उभाटाचे कार्यकर्ते, ठाकरे सेनेच्या विशाखा राऊतांकडून चोर कर्मचाऱ्यांची नेमणूक, आमच्यावर शिंतोडे उडवण्याआधी चोर कोण हे राज ठाकरेंनी बघावं, आरोपांनंतर सदा सरवणकर यांचा पलटवार। सगळे कर्मचारी आहेत ते साधारणतः उभाटाशी संबंधित आहेत, सगळ्यांना माहिती आहे, आणि ही जी सगळी एकंदरीत चोरी पकडली गेली त्यासाठी आम्हा सगळ्यांना पोलीस खात्याने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि हे चोर पकडण्यात आले। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आग्रही, गोगावलेंची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंशी फोनवरून चर्चा, सूत्रांची माहिती। येत्या 3 ते 4 दिवसात तिढा सुटेल, गोगावलेंना दोघांकडून आश्वासन, अशी माहिती।
पालकमंत्रीपद मिळणार हे निश्चित, फक्त घोषणा बाकी आहे. भरत गोगावले यांचं रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य. सांगितलं झालेलं आहे, फक्त आता डिक्लेरेशन बाकी आहे, त्यामुळे त्यांनी पण काळजी करू नका आणि लवकरात लवकर ते होईल. रायगड नाशिकचा पालकमंत्री कोण होणार हे मुख्यमंत्री ठरवतील. बावनकुळेंनी केलं स्पष्ट. तटकरेंनी दिलेला शब्द आतापर्यंत पूर्ण झाला पाहिजे होता. सुनेत्रा पवारांची चर्चा करणार उदय सामंतांचं वक्तव्य. रायगडचं पालकमंत्री कुणाला करायचं हा संपूर्ण अधिकार, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. विधान परिषदेच्या तिकिटाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे साहेबांनी ज्या ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या खरं तर इतक्यात पूर्ण व्हायला पाहिजे होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मागणी केलेले पालकमंत्री पद हे शिवसेनेला घ्यावं. भाजपच्या चंपतरायांचं लक्ष कमिशनबाजीकडे. पालकमंत्र्यांमुळे खड्डे दूर होत असतील तर फडणवीसांनी विचार करावा, संजय राऊतांचा निशाणा. तर एकाची नाही, सरकारची सामूहिक जबाबदारी. खड्ड्यांच्या वादावरून चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. पालकमंत्री झाल्यामुळे किंवा बदलल्यामुळे नाशिककरांच्या जीवनातले खड्डे दूर होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. सध्या नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतरायकडे आहे. सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहे. माननीय मुख्यमंत्री योग्य निर्णय करतील आणि शेवटी निर्णय करताना सर्वच पक्षाला आम्ही सोबत घेऊन त्यांचा समन्वय करून हा निर्णय होत असतो. मुंबई पालिकेत इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर फडणवीसांची नाराजी. सूत्रांची माहिती. तर जनतेचा पैसा विकास कामांसाठी खर्च करा, उधळपट्टी थांबवा, जनतेच्या कामांवर फोकस करा. फडणवीसांचे आदेश. दरम्यान चौपेटिकेनंतर प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की. उपमुख्यमंत्री शिंदेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही आता ऍक्शन मोडमध्ये. सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून मागितला कामाचा 6 महिन्याचा रोडमॅप. नवीन योजना, प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याची वेळ मर्यादा आणि आगामी 6 महिन्यांचे स्पष्ट नियोजन सादर करण्याचे निर्देश. आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांकडून एसआरएच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट. एसआरएच्या प्रलंबित कामांवरून दोन्ही नेत्यांची भेट घेतल्याची माहिती. सकल ओबीसी महामोर्चाकडून विदर्भात मंडल जनगणना यात्रा. भंडाऱ्यातून यात्रा सुरू. वडेट्टीवारांकडून हिरवा झेंडा. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये 5वी मंडल जनगणना यात्रा. तातडीने जातनिहाय जनगणना करण्याची मागणी.